विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे YVD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले भाग या ठिकाणी 8 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बरेच विद्यार्थी बोलत होते की या ठिकाणी पुराव्यासहित म्हणजे स्क्रीनशॉट सहित माहिती टाका म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना विश्वास पटेल. तसे देखील ज्या विद्यार्थ्यांना आपल्यावरती विश्वास आहे ते व्हिडिओ आपले बघतच आहात, पुराव्यासहित टाकले नाही तरी, कारण आपण खोटी माहिती देतच नाही. ते जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहीतच आहेत. मित्रांनो तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्या खाली जो नंबर आहे त्याच्यावरती नक्की स्क्रीनशॉट पाठवायचे. तुमची अशा प्रकारे सर्व माहिती लपवली जाईल म्हणजे सर्व माहिती हाईड केली जाईल. मित्रांनो पहिलाच घटक आहे SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई 3118 प्लस अर्ज आलेले आहेत. तुम्ही बघू शकता रात्री फॉर्म भरलेला आहे. किती आहे? 3118 प्लस या ठिकाणी पुरावे सहित मी दाखवलेले आहे. विद्यार्थ्याचे नाव आणि फोटो हाईड करण्यात आलेले आहेत. तसे देखील तुमचेही हाईड करण्यात येईल. त्याच्यानंतर तुम्ही बघत आहात SRPF गट क्रमांक 8 मुंबई 8,000 सॉरी 7,889 प्लस 7,889 प्लस म्हणजे या ठिकाणी हा फॉर्म या ठिकाणी रात्री भरलेला आहे. आता फॉर्म या ठिकाणी 8,000 प्लस गेलेला आहे. तुम्ही पुराव्यासहित बघू शकता 7,889 लक्षात घ्यायचे आहे, पुराव्यासहित दाखवलेले आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये 20 प्लस घटकांची माहिती बघणार आहोत. SP सातारा बघू शकता 958 प्लस फॉर्म आलेले आहेत. हा देखील फॉर्म रात्री भरलेला आहे. बघू शकता 958 प्लस अर्ज आलेले आहेत, पुराव्यासहित दाखवत आहे. तर ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघत आहात पुढे, ठीक आहे. त्याच्यानंतर मी या ठिकाणी बघू शकता SRPF युनिट SRPF गट क्रमांक 12 हिंगोलीचे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघू शकता हा ऍप्लिकेशन नंबर आहे. किती आहे तर बघू शकता 2074 या ठिकाणी हा जुना आहे, परंतु फॉर्म या ठिकाणी जास्त गेलेले आहेत. या ठिकाणी जवळजवळ 2,500 प्लस गेलेले आहेत. त्याच्यानंतर बघू शकता रात्री भरलेला आहे मुंबई प्रिझन म्हणजे मुंबई कारागृह तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. काय आहे ऍप्लिकेशन नंबर 10,106 किती बघू शकता 10,106 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर CP मुंबई या ठिकाणी टोकन क्रमांक मी तुम्हाला पुरावेसहित दाखवणार आहे, अर्ज क्रमांक देखील दाखवणार आहे. टोकन क्रमांक आहे मुंबई CPचा बघू शकता. म्हणजे या ठिकाणी 50,000 प्लस या ठिकाणी काही विद्यार्थी सांगत आहे, परंतु एवढे अर्ज आलेले नाहीत. तर तुम्हाला टोकन क्रमांक तुम्ही बघू शकता. मुंबईचा टोकन क्रमांक 55,652 बघू शकता. 55,692 अर्ज हा या ठिकाणी टोकन क्रमांक आहे. त्याच्यानंतर बघू शकता टोकन क्रमांक मी तुम्हाला दाखवला. आता या ठिकाणी अर्ज क्रमांक मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. तर सीपी मुंबई बघू शकता 37,000 791 या ठिकाणी क्लिअर दिसत नाही. 37,791 अर्ज आलेले आहेत. किती रात्रीपर्यंत म्हणजे हा टिप्पा रात्री भरलेला होता. आता या ठिकाणी 40,000 प्लस या ठिकाणी हा आकडा कव्हर झालेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगर कारागृहचा या ठिकाणी बघू शकता जो टोकन क्रमांक आहे. टोकन क्रमांक किती आहे आणि फॉर्म किती आलेले ते बघू शकता. 11,698 प्लस हा या ठिकाणी टोकन क्रमांक आहे. एकूण फॉर्म किती आलेले खाली तुम्हाला दाखवत आहे. तर CP मुंबई या ठिकाणी बघू शकता 35,000 हा जुना आहे. CP मुंबई या ठिकाणी 35,000 मी वरती सांगितले 37,000 प्लस आलेले आहे. 40,000 प्लस नक्की फॉर्म गेलेले आहेत. हा जुना आहे 35,930 याचा होता. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला ही माहिती पाठवली आहे सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. तर ठीक आहे. हा कोणता आहे? ठीक आहे. 1 मिनिट मला बघून घेऊ द्या. तर या ठिकाणी 400 बघू शकता. हा टोकन क्रमांक सॉरी अर्ज क्रमांक आहे. किती आहे तर 490 प्लस आहे. 490 प्लस आणि या ठिकाणी हा याने कुठं फॉर्म भरलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती दाखवत आहे. बघू शकता नागपूर या ठिकाणी या अर्ज क्रमांकाचा थोडा गोंधळ आहे, हा सोडून द्या. त्याच्यानंतर बघू शकता एका विद्यार्थ्यांनी मला पाठवलेले आहे. तर बघू शकता त्याचं नाव आणि नंबर हाईड केले. नागपूर कारागृह लास्ट टोकन नंबर या ठिकाणी टोकन नंबर सांगितलेला आहे. या ठिकाणी किती सांगितला तर बघू शकता 11,745 प्लस 11,000 1 मिनिट 11,700 45 प्लस या ठिकाणी हा टोकन क्रमांक आहे, परंतु अर्ज क्रमांक किती आहे खाली मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे. तर या ठिकाणी हे सांगण्या अगोदर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी 7,000 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहेत. या ठिकाणी ठीक आहे. खाली या ठिकाणी महत्त्वाची माहिती म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर तुम्ही या ठिकाणी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही खरेदी करायचं आहे. याच्यामध्ये सर्वांसाठी खूप या ठिकाणी बघू शकता 16,951 प्लस प्रश्न याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर दुसरे खूप महत्त्वाचे पुस्तक म्हणजे 812 प्रश्नपत्रिका संच भाग 1 आणि 812 प्रश्नपत्रिका संच भाग 2 हे सर्व तीनही पुस्तके तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे डिस्काउंटमध्ये विकत भेटतील किंवा या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन Amazon, Flipkart वरून देखील मागवू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता
पुणे कारागृहासाठी किती फॉर्म आलेले आहेत? पुणे कारागृह बघू शकता 10,000 काल या ठिकाणी 10,000 प्लस होते, आता 10,156 प्लस फॉर्म आलेले आहेत. त्याच्यानंतर मुंबई कारागृह बघू शकता 13,496 प्लस अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर छत्रपती या ठिकाणी वरील या ठिकाणी 11,000 प्लस टोकन क्रमांक दाखवला. या ठिकाणी मेन फॉर्म या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर कारागृहचे 7,400 प्लस आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नागपूर कारागृह 5,000 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अकोला पोलीस बरेच विद्यार्थी विचारत होते. अकोला पोलीस 3,102 फॉर्म आलेले आहेत. अहमदनगर पोलीस बरेच विद्यार्थी विचारत होते, तर 461 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर पुणे चालक ठीक आहे. पुणे चालक बघू शकता 1,752 प्लस अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर SRPF कोल्हापूर बघू शकता 1,254 प्लस अर्ज आलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर अशा प्रकारे माहिती पाठवा. त्याच्यानंतर बघू शकता SRPF हिंगोली वरती मी तुम्हाला दाखवलेले आहे पुराव्यासहित 3,000 या ठिकाणी काहीतरी 58 प्लस फॉर्म गेलेले आहेत. SRPF अमरावती 3,621 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि जे विद्यार्थी आपल्याला पाठवत आहे त्यांचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे, अभिनंदन आहे. त्यांनी नक्कीच अशा प्रकारे माहिती देत राहायची आहे. मित्रांनो सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.